गुरुवार 29 जानेवारी 2026 माघ शुद्ध एकादशी म्हणजे जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 एकादशींपैकी अत्यंत फलदायी एकादशी आहे। या व्रतामुळे भूत प्रेत पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतरांच्या पापांचा नाश होतो। तर जया एकादशी ही व्रताची तारीख गुरुवार 29 जानेवारी 2026 असेल। एकादशीची तिथी सुरू ही 28 जानेवारी 2026 सायंकाळी 4:35 होईल आणि एकादशी तिथी समाप्त 29 जानेवारी 2026 दुपारी 1:55 होईल। उदय तिथीनुसार व्रत 29 जानेवारी सर्वसामान्य द्विक पंचांगानुसार तर काही ठिकाणी 28 तारखेला संभ्रम असतो, पण उदय तिथीमुळे 29 तारखेलाच व्रत ठेवावे। पारण मुहूर्त व्रत सोडण्याची वेळ शुक्रवार 30 जानेवारी 2026 शुभ मुहूर्त सकाळी 7:10 ते 9:20 पर्यंत असेल। गुरुवार असल्याने गुरुपुष्य योग सारखा प्रभाव विष्णू पूजनासाठी उत्तम आहे। माघ महिन्यातील शुक्ल पक्ष पापनाशक आणि मोक्षदायी या दिवशी रवियोग सर्वात सिद्धियोगाची शक्यता आहे। पूजा विधीमध्ये दशमीच्या सायंकाळी हलके भोजन घ्या, नियमांचे पालन सुरू करा। एकादशीला ब्रह्ममुहूर्तात उठा, सकाळी 4 ते 5 आणि स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा। संकल्प घ्या, आज मी भगवान विष्णूंच्या कृपेसाठी जया एकादशीचे निर्जळ उपवास करतो किंवा करते। घरी पूजा करायचे असल्यास चौकीवर पिवळे कपडे घालून श्री विष्णू लक्ष्मीजींची मूर्ती ठेवा। पंचामृत स्नान घाला, फुले, तुळस, धूप, दीप, नैवेद्य, फळे, दूध, साखर, तीळ अर्पण करा। मंत्र जपामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किमान 1 माळ तरी करावी। दिवसभर विष्णू सहस्त्रनाम, भागवत पुराण वाचन, कीर्तन, जागरण करा। निराहार फलाहार करा। निर्जळ उपवास उत्तम, नाहीतर फळे, दूध, बटाटे, साबुदाणा घेऊ शकता। द्वादशीला पारण करा, ब्राह्मणांना तिळगुळ भोजन दान करून मगच भोजन करा। या व्रताचे फायदे असे आहेत की भूत प्रेत पिशाच योनीपासून मुक्ती मिळते, पूर्वजन्माच्या पापांचा नाश आणि वैकुंठ प्राप्ती आणि मोक्ष मिळतो। घरात सुख समृद्धी, मनशांती मिळते। जय श्री हरी विष्णू। या एकादशीला सर्वांना खूप खूप शुभेच्छा।